आजच्या भयकथेचे नाव आहे नरपिशाच. लेखिका आहेत चंदना थोरात. भाग 21. पहाटेच्या वेळी साधारण 4च्या सुमारास साधू महाराजांनी रात्रभर ध्यान साधना करून थकलेल्या विक्रम, कृष्णा, अभय, अनघा, अमृता व तसेच पहारा देत असलेल्या प्रोफेसर धनंजय आणि राहुल यांना आराम करण्याची सूचना केली आणि ते नदीवर स्नान करण्यासाठी निघाले. आकाशात चंद्र ढगात लपला होता व कुठेतरी एखादी चांदणी टिमटिमत होती. सगळीकडे धुक्याची चादर पसरली होती. त्यात आजूबाजूच्या अंधारातून चालताना त्या धुसर प्रकाशात झाडाझुडपातून वाट काढीत अंधाराला सरावलेल्या डोळ्यांनी अंधुक वाटेवर अलगद पावले टाकीत साधू नदीकडे निघून गेले. अथक ध्यान साधना केल्यामुळे विक्रम व त्यांच्या साथीदारांच्या डोळ्यावर चांगली झोप आली होती. हवेत गारठा वाढल्याने अंग थंडीने आखडले होते. रात्री प्रकाशाकरिता व ऊब मिळवण्यासाठी पेटवलेली शेकोटी आता विझत आली होती. फक्त निखारे धुमसत होते. त्या शेकोटीच्या भोवतीने जागा स्वच्छ करून गवतावर पाठ टेकताच सगळ्यांना गाढ झोप लागली. सरदार जेद्दा जेव्हा आपल्या सैन्याला घेऊन जंगलातील मंदिराच्या आवारात पोहोचला तेव्हा सूर्योदय झाला होता. जंगलात आल्यापासून विक्रमवर बारीक लक्ष ठेवून असणारे सरदाराने पाठवलेले गुप्तहेर जे झाडी व झुडपात लपून बसले होते ते सरदाराला मंदिराजवळ आलेले पाहून त्यांची भेट घेण्यास सरदारासमोर आले. गुप्तहेराने गुडघ्यात वाकून मान झुकून सरदाराला वंदन केले. गुप्तपणे विक्रमवर पाळत ठेवण्याची जी कामगिरी सरदार जेद्दाने गुप्तहेरांना दिली होती ती चोख पार पाडल्याबद्दल सरदार जेद्दाने शाबासकी दिली. विक्रम व त्यांच्या साथीदारांची चौकशी जेद्दाने करताच ते सगळे मंदिराच्या आवारापासून थोड्या अंतरावर एका झाडाखाली झोपले असल्याचे व साधू नदीच्या दिशेने गेल्याची बातमी त्या गुप्तहेराने सरदाराला दिली. मंदिरात येताच जेद्दाने विशाल शिलेचे दर्शन घेतले. जेद्दाने आपल्या सेवकाला पूजेसाठी फुले व इतर पूजेचे इतर साहित्यांची तयारी करण्याची सूचना दिली. मंदिराच्या चारी दिशेने गडद हिरवी झाडे असल्याने हवेत गारवा आणि धुके पसरले होते. झाडावरील पशुपक्ष्यांचा सुमधुर किलबिलाटाने सारे जंगल जिवंत झाले होते. रंगीत रानफुले वाऱ्यांवर डोलत होती. वातावरणात रानफुलांचा गोड कडवड दरवळ पसरला होता. अशा मंगलमय वातावरणात हळूहळू अनघा व अमृताला सकाळ झाल्याची जाणीव झाली. सूर्याची सोनेरी किरणे झाडांच्या पानाच्या सावलीतून वाट काढत डोळ्यावर अवतरली. असे एक एक करत सगळ्यांना जाग आली. झोप झाल्याने सगळे तरतरीत झाले होते. इतक्यात त्यांच्यापासून काही अंतरावर असलेल्या मंदिराच्या आवारातून काही लोकांच्या बोलण्याचा अस्पष्ट आवाज कानावर आला. त्यानंतर काही क्षणात एका ठेक्यात वाजणाऱ्या घंट्यांची किणकिण ऐकू येऊ लागली. सगळे एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले. एवढे सकाळी कोण आले असेल त्या मंदिरात? अनघाने कपाळाला आटापडीत विचारले. मला वाटते आहे की काल साधू महाराजांनी आपल्याला सूचित केले होते मैत्रीच्या नात्याने आपल्या भेटीसाठी कोणी येणार आहेत व ते आपल्याला सैतानाच्या लढ्यात मदतसुद्धा करणार आहेत. कदाचित हे तेच असतील, उत्सुकतेने अमृता म्हणाली. हे जाणून घेण्यासाठी आपल्याला तिकडे जावे लागेल. तिथे गेल्याशिवाय या गोष्टींचा उलगडा कसा होईल? अभय मिश्किलपणे हसत अमृताला म्हणाला. चला तर मग पाहूया तरी ती व्यक्ती कोण आहे जी आपल्याला मदत करायला तयार झाली आहे. कृष्णा विक्रमच्या आणि धनंजयच्या खांद्याला स्पर्श करीत म्हणाला. सगळे उत्सुकतेने झपाझप पावले टाकीत मंदिराच्या आवाराच्या जवळ जात होते. आदिवासींच्या बोलीभाषेचा आवाज कानावर येत होता. ते जेव्हा त्या विशाल शिळेजवळ पोहोचले समोरील दृश्य पाहून अवाक झाले. आपल्या सैन्यासह साक्षात सरदार जेद्दा विशाल शिळेपुढे नतमस्तक होऊन पूजा करीत होता. त्याचे सेवक पूजेसाठी आणलेली फुले फळे सरदाराकडे देत होते. काही जण झाडाच्या पारंब्यांना बांधलेल्या घंटा वाजवून पूजेत सहभागी होत होते. सरदाराची पूजा होताच सगळ्यांनी त्यांना मान झुकवून व गुडघ्यात वाकून अभिवादन केले. प्रोफेसर धनंजयने पुढे येऊन सरदारांशी संवाद साधला. त्यांच्या बोलीभाषेमध्ये अचानक स्वतः जंगलात येण्याचे कारण विचारले. विक्रमकडे पाहतच सरदार जेद्दाने विक्रम व त्यांच्या मित्राच्या बाबतीत आपले मत किती चुकीचे होते याची कबुली देत सगळ्यांची क्षमा मागितली आणि त्यांच्या अशा वागण्याचे प्रायश्चित म्हणून सैतानाच्या विरोधात तो आपल्या सैनिकांना सोबत घेऊन स्वतः लढणार असल्याचे सांगितले. प्रोफेसर धनंजयने विक्रम व आपल्या साथीदारांना म्हणाला. सरदाराने आपल्याबरोबर वाईट वर्तणूक केल्याबद्दल सगळ्यांची क्षमा मागितली आहे व ते स्वतः सैतानाबरोबर लढण्यासाठी आपल्याला मदत करणार आहेत. मदतीला आल्याबद्दल सगळ्यांनी सरदारापुढे मान झुकवून व हात जोडून त्यांचे आभार मानले. जेद्दाबरोबर आलेल्या सर्व तरुणांना विक्रम व त्यांच्या मित्रांना पाहून आनंद झाला होता. विक्रम व त्यांच्या मित्राकडे पाहून त्यांचे सर्व सैनिकांनी हसून अभिवादन केले. प्रत्येक तरुणाला मित्राची एकजूट पाहून वाटत होते की मैत्रीत व कर्तव्यात प्रामाणिकपणा यांचे उत्तम उदाहरण म्हणजे विक्रम व त्यांचे मित्र. नदीवरून परतलेल्या साधू महाराजांनी जेद्दा व त्यांच्या सैनिकांना पाहिले तेव्हा साधूने स्मित हास्य करीत केले. सरदार, तुमचे व तुमच्या सैनिकांचे स्वागत आहे. मला वाटत होते त्याप्रमाणे वेळेवर आलात, साधूने जेद्दास म्हटले. साधूंना समोर पाहून सरदार जेद्दा आश्चर्यचकित झाला.
गुप्तहेराने वर्णन केल्याप्रमाणे शिलेवर रेखाटलेली पुरातन साधूची प्रतिमा व प्रत्यक्ष समोर उभे असलेले साधू महाराज यांना पाहून काय बोलावे हेच त्यांना समजत नव्हते. एका हातात त्रिशूळ, एका हातात कमंडलू व काखेत झोळी, डोक्यापासून मानेवरून पाठीपर्यंत रुळणाऱ्या लांब काळ्या भोर केसांच्या जटा, हनुवटीवरील काळी लांब दाढी, त्यांच्या कपाळावर चंदनाचा टिळा होता. कृश अंगकाठी, पण चेहऱ्यावर तेज झळकत होते. उघडा बंब कपाळाला व अंगभर भस्म फासलेले, गळ्यात हातांच्या दंडावर व मनगटावर रुद्राक्षांच्या माळा होत्या. कमरेला भगवे वस्त्र गुंडाळलेले हुबेहूब प्रतिकृती पाहून स्तब्ध झालेले सरदार जेद्दाने आदराने हात जोडून मान झुकवून साधूला नमस्कार केला. सरदाराला पाहून आशीर्वाद देत साधू जेद्दासमोर त्यांच्या कैकाडी भाषेत बोलू लागले. तुमची आज या मंदिरात भेट निश्चित होती. हजारो वर्षापासून मी ज्या दिवसाची वाट पाहत होतो तो दिवस आज उगवला आहे. आजची रात्र ही तुमच्या आयुष्यातील मोठ्या घटनेची साक्षीदार आहे. जसे विक्रम व त्यांचे साथीदार मिळून आपल्या 5 तत्वांच्या जोरावर त्या सैतानाशी लढणार आहेत, त्यांच्या मदतीला सरदार तुम्ही व तुमचे सैन्य सुद्धा येणार हे पूर्वनियोजित आहे. हे असेच घडणार आहे आणि हे असेच घडले आहे. साधू जेद्दाबरोबर बोलत असताना प्रोफेसर धनंजय त्यांच्या संभाषणांचे भाषांतर करून विक्रम व त्यांच्या मित्रांना सांगत होता. सगळेच आश्चर्यचकित झाले होते. आज कोणीतरी तुमच्या भेटीला येणार हे साधूने वर्तवलेली भविष्यवाणी खरी ठरली होती. साधूच्या बोलण्याचे सरदार जेद्दाला आश्चर्य वाटत होते. साधूविषयी त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले, पण ते बोलून दाखवण्याचे जर धाडस केले आणि त्यांना राग आला तर, असे विचार मनात करीत असताना साधू जेद्दाशी बोलू लागला. तुझ्या मनात असलेले प्रश्न, जसे की पुरातन काळातील हा महापुरुष एवढे वर्ष जिवंत कसा आहे आणि एवढे वर्ष कुठे वास्तव्य करत होता, हा एवढ्या वर्षाचा काळ लोटल्यानंतर आज या जंगलात कसा काय अवतरला, काय बरोबर ना? महाराजांनी त्याच्या मनातील एका प्रश्नांची उत्तरे सविस्तर दिलीत. तसे सैतानाशी युद्ध करताना सरदार पुत्र जिंबाने आपल्या प्राणांची सुद्धा पर्वा केली नाही आणि आता त्या सैतानाच्या विरोधात खुद्द सरदार लढा देण्यासाठी या जंगलात आल्या असल्याने त्यांचेही कौतुक केले. सरदार जेद्दाच्या चेहऱ्यावर या सिद्धी प्राप्त झालेल्या महापुरुषाच्या दर्शनाने व मनातील सर्व शंकाचे निरसन झाल्याने समाधान दिसत होते. साधूला आपल्या सिद्धीचा गर्व नव्हता तर अभिमान होता. जेद्दाला त्याच्या आत्मविश्वासाने बोलण्याच्या प्रभावामुळे त्याच्या शक्तीचाही प्रत्यय आला होता. सर्वांच्या सकाळच्या सर्व विधी आटोपून होतच कृष्णा, विक्रम, अभय, अनघा व अमृता या 5ही जणांना रात्री आपल्या आपल्या तत्वांच्या नुसार सिद्धी प्राप्त करण्यासाठी देवी देवतांना आराधना करीत जे मंत्र सांगितले होते त्यांचा जप करीत ध्यानस्थ बसण्यास साधू महाराजांनी आज्ञा केली. एक गोष्ट विचारायची होती. महाराज, आपण एवढे वर्ष तप करीत आहात तेव्हा कुठे या सिद्धी तुम्हाला प्राप्त झाल्या आहेत, परंतु सर्वसामान्य या विक्रम व त्यांच्या मित्रांना मंत्रजाप करून सैतानाविरोधात लढण्यासाठी तेवढी शक्ती मिळवता येईल का? सरदार जेद्दाने आपली शंका विचारली. सरदार, तुम्ही विसरू नका, तुमच्याच पाड्यातील एका सर्वसामान्य गरोदर स्त्रीने माझ्या मार्गदर्शनातील स्वतःमधील कुंडलिनी शक्ती जागृत केली होती व सैतानाला प्रसन्न करून नरपिशाच्या जन्मास येण्यास ताकद मिळवली होती. तर मग या पिशाचाचा अंत करण्यासाठी या 5 जणांच्या अतूट इच्छाशक्तीवर तुम्हाला विश्वास का नाही? आणि हे विसरू नका, ज्ञान देण्याची कळकळ आणि शिष्याला ज्ञान प्राप्त करून घेण्याची तळमळ असायला हवी, तरच अशक्यात सुद्धा शक्य होण्याचे सामर्थ्य असते. हजारो वर्षापूर्वीच त्या नरपिशाचाचा अंत या 5 अद्भुत व्यक्तींच्या हातून होणार हे पूर्वनियोजित होते, याचा मी साक्षीदार आहे. या 5 अशा व्यक्ती आहेत ज्यांनी आपल्या कठोर साधनेने 5 महाभूतांवर म्हणजेच 5 महातत्वांवर नियंत्रण ठेवण्याची सिद्धी प्राप्त करून घेतली आहे. त्या सैतानाच्या विनाशासाठी हे 5 जण त्यांचा पंचमहातत्वाचा उपयोग करणार आहेत. सैतानाच्या विरोधात लढा देण्यासाठी व या 5ही जणांच्या सहाय्यतेकरिता नियतीनेच आपल्या सर्वांना एकत्र आणले आहे. हो, पटले मला महाराज. या मुलांमध्ये सुद्धा अशी काही अद्भुत शक्ती आहे की ते त्यांच्या संपर्कात येणाऱ्या अनोळखी व्यक्तींनाही मायेने आपलेसे बनवतात. याचे उदाहरण म्हणजे जिंबा व विक्रमची मैत्री. ही मुले नक्कीच तुमच्या विश्वासाला व प्रयत्नाला यशस्वी करतील, यात काही शंका नाही, सरदार मनापासून म्हणाला. दुपारच्या कडक उन्हामुळे शरीरातून घामाच्या धारा उघळू लागताच प्रत्येकाची अस्वस्थता वाढू लागली होती. परंतु आपल्या ध्यान साधनेत देहभान विसरून तल्लीन झालेले कृष्णा, विक्रम, अभय, अनघा आणि अमृता यांना तहान भूक या कशाचीही जाणीव नव्हती. अशा प्रकारे त्यांना कठोर साधना करताना पाहून सगळेच अचंबित झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे तेज दिसू लागले होते. साधू महाराजांच्या अचूक निवडीवर प्रोफेसर धनंजयचाही विश्वास बसला होता. साधू महाराजांनी आज्ञा देताच या 5 जणांनी आपली साधना संपवून साधूंना प्रणाम केला. सरदार जेद्दाने आपल्या सेवकांना साधू महाराजांना खाण्यासाठी पाड्यातून काही पदार्थ व फळे आणली होती ती देण्याचा आदेश दिला. बाकी सगळे झाडांच्या सावलीत गोल वर्तुळाकार बसले. पाड्यातून आणलेल्या पदार्थांचे व फळांचे सगळ्यांना वाटप करण्यात आले. सगळे खात खात एकमेकांबरोबर गप्पा मारत होते. सरदार जेद्दाने आपल्याबरोबर आदिवासी पाड्यात गैरव्यवहार केल्याबद्दल स्वतःला दोषी म्हणून आपल्या अपराधीपणाची त्यांनी कबुली दिली. त्यांचा पश्चाताप त्यांच्या डोळ्यात व त्यांच्या वागणुकीतून दिसत आहे. बघा ना,
सेवकांना पदार्थ वाटप करायलाही सांगून दे. खाण्यासाठी आपल्याला किती प्रेमाने आग्रह करत आहेत. खाता खाता विक्रम धनंजयला म्हणत होता. साधू महाराजांनी दिलेल्या अनुग्रहामुळे मला तर शरीरात जोश भरल्यासारखे झाले आहे. आज आपल्या मदतीला सरदार व त्यांचे सैन्य आहेच आणि स्वयं आपले गुरु महाराज आपल्या पाठीशी आहेतच. आता मागे वळून पाहायचे नाही. अभय अंगात शक्ती संचारल्यासारखे बोलत होता. अरे हो हो, कितीही ती घाई. त्या सैतानाचा बंदोबस्त करण्याची संधी आम्हाला सुद्धा मिळू द्या. विसरू नकोस, आम्ही देखील आहे तुझ्याबरोबर. डोळ्याने इशारा करत अमृता खोडकरपणाने म्हणाली. पुरे झाली तुमची थट्टा मस्करी. चला आटपा लवकर. थोडा वेळ आराम करूयात. रात्रभर जागरण होणार आहे. थोड्याच वेळात आपल्याला निघायचे आहे. तरच संध्याकाळी वेळेवर ते जंगलात आपल्याला पोहोचता येईल. कृष्णाने सगळ्यांना सूचित केले. आदल्या दिवशी रात्रभर धावपळ व जागरण झाल्यामुळे सरदार जेद्दा व त्याचे सैनिक झाडाच्या सावलीत झोपी गेले. विक्रम, कृष्णा, अभय, अनघा, अमृता त्यांचे देखील रात्रभर ध्यान साधनेमुळे शरीर ताठ झाले होते. फार दमल्यामुळे जमिनीवर पाठ टेकताच ते सुद्धा गाढ झोपी गेले. काही घटका आराम करून सगळे मंदिरात दर्शन घेण्यासाठी जमले. विशाल शैलीची भक्तिभावी पूजा करून साधू महाराजांना वंदन करीत एकापाठोपाठ एक एक जण पुढे जात होते. अखेरीस महाराजांनी सरदार जेद्दाला विजयीभव आशीर्वाद दिला. कृष्णा, विक्रम, अभय, अमृता, अनघा यांना सूचना दिली. तुमच्या हातातील अभिमंत्रित धाग्याकडे लक्ष राहू दे. योग्य वेळ येताच तो धागा तुमच्या हातातून आपोआप गळून पडेल. तीच वेळ साधून त्या सैतानाला तुम्ही चहूबाजूने घेरून तुमच्यात असलेली कुंडलिनी शक्तीला जागृत करायचे आहे. तुम्हाला जसे सूचित केले आहे त्याचप्रमाणे एकाएकाने आपल्यावरील महातत्वांवर नियंत्रण ठेवायचे आहे. तत्वावर विराजमान असणाऱ्या देवी देवताचा मंत्रोच्चार करून त्यांना मदतीसाठी आवाहन करा. तुम्ही आपल्या आपल्या देवी देवतेचे एकाच वेळी आवाहन केल्यामुळे त्या पाचही देवी देवतांच्या आशीर्वादाने सैतानाला भरपूर पराभूत करण्याची ती शक्ती तुम्हाला निश्चितच प्राप्त होईल व तुम्ही यशस्वी व्हाल याची मला खात्री आहे. सर्वांचा निरोप घेऊन साधू पुरुष त्या झाडाच्या सावलीत आपल्या तपश्चर्येला बसला. सरदार जेद्दा सैनिकांचे प्रतिनिधित्व करीत सगळ्यात पुढे होता. सीमेपलीकडील जंगलाच्या दिशेने सगळे चालत होते. सरदार जेद्दाच्या पाठोपाठ विक्रम व त्याचे सहकारी आत्मविश्वासाने चालत होते. साधू महाराजांनी निघताना दिलेल्या आशीर्वादामुळे प्रत्येकात एक उत्साह व आत्मविश्वास निर्माण झाला होता. विक्रम व त्याच्या साथीदारांच्या मागोमाग काही सैनिक भाले घेऊन तर काही आदिवासी सैनिक आपले तीर व कमानसोबत घेऊन दिमाखात चालत होते. जणू सरदार व त्यांचा संपूर्ण लवाजमा विक्रमच्या या मदतीला चालला होता. एकाच्याही चेहऱ्यावर मृत्यूचे भय नव्हते. जंगलातील काही भाग डोंगराळ होता. वाटेवरील बराचसा भाग मोठमोठ्या दगडांनी व्यापला होता. त्यामुळे त्या दगडातून वाट काढत सगळे चालले होते. बरेच पुढे आल्यावर कमरे इतके वाढलेले जंगली गवत होते. वाऱ्यामुळे हलताना पाण्याच्या लाटा जसे हलतात तसे ते हिरवेगार गवत हलत होते व अगदी जमिनीपर्यंत लवून जणू या सगळ्यांचे स्वागत करीत होते. वयोमानानुसार सरदार जेद्दाचे केस आणि दाढी पांढरी झाली होती, परंतु अविरत चालूनही सरदार जेद्दा जराही दमला नव्हता. त्याच्या डोळ्यात जिंबाच्या हत्याच्या बदल्याची आग दिसत होती. बऱ्यापैकी जंगल त्यांनी पार केले. नदीचे पात्र दिसता सगळ्यांनी येऊन फेसाळ्यात येणाऱ्या थंड पाण्यात हातपाय धुवून आपला थकवा दूर केला. नदीवर निरनिराळ्या पक्ष्यांचे थवे पाणी पिण्यासाठी येत होते, तर काही पक्षी पाण्यातील जीवजंतू खाण्यात मग्न होते. नदीच्या प्रवाहाच्या भोवतीने हिरवे गवत उगवले होते. त्या गवतात पांढरे बगळे आपले खाद्य शोधत होते. अचानक या सर्व मानवांना तिथे आलेले पाहून ते उडून दूर गेले. जेद्दाने व प्रोफेसर धनंजयने सगळ्यांनी एकमताने रात्री इथेच थांबण्याचा निर्णय घेतला. सूर्यही आता मावळत चालला असल्याने सर्व आभाळ लाल केशरी रंगाने सजले होते. जेव्हा मंदिराच्या आवारातून सीमेच्या पलीकडील जंगलाच्या दिशेने सरदार व विक्रम यांच्याबरोबर त्यांच्या सैनिकांची वाटचाल सुरू झाली, जसे सैतानाच्या हद्दीत त्या लोकांनी पहिले पाऊल ठेवले, तेव्हाच त्यांच्या आगमनाची चाहूल दूर व जंगलातील गुहेमध्ये असणारे त्या नरपिशाच्याला लागली होती. ते पिशाच मोठ्याने ओरडले, हे माझं जंगल आहे. माझ्या हद्दीत प्रवेश करणाऱ्यांना मी सोडणार नाही. जोपर्यंत तुम्ही मंदिराच्या सीमेत होता तोपर्यंत सुरक्षित होतात. या इकडच्या जंगलातील भागात प्रवेश करण्यास मनाई असताना देखील नियम मोडून मागच्या वेळेस तुम्ही इथे आलात. चुकून माझ्या तावडीतून इथून सुखरूप निसटलात. आता पुन्हा तुम्ही एक एक पावलाने जंगलाकडे येत नाही, तर एकेका पावलाने आपल्या मरणाच्या दिशेने येत आहात. या खेपेला मी कोणालाच सोडणार नाही. या या, तुमचे स्वागत आहे माझ्या हद्दीत. असे म्हणत त्या सैताने गडगडाने आसुरी हास्य केले. सूर्यास्त होताच काळोखाने आपले मुंडके वर काढले. चारी दिशेने अंधार दाटून येत होता. दिवसभर पशुपक्ष्यांच्या आवाजाने जिवंत वाटणारे सारे जंगल एकाएकी शांत भासू लागले. जंगली हिंसक प्राण्यांच्या हल्ल्यापासून रक्षणासाठी सैनिकांनी केव्हा शेकोटी व मासलीची सोय केली होती. सरदार एका उंच सपाट दगडावर बसून आपल्या तीक्ष्ण नजरेने प्रत्येक सैनिकाच्या कामकाजावर लक्ष ठेवत निवांत बसला होता.
प्रोफेसर धनंजयच्या मदतीने विक्रम व कृष्णाने सरदाराला विनंती केली की आम्हाला साधू महाराजांनी जशी सूचना दिली आहे की वेळ मिळेल तेव्हा तेव्हा आपले ध्यानधारणा सुरू ठेवा. जबाबदारी जास्त आणि वेळ फार कमी आहे. आपली आज्ञा असेल तर आम्ही ध्यान साधनेत बसणार आहोत. धनंजयने विक्रम व कृष्णाचे म्हणणे सरदार जिद्दापर्यंत पोहोचवले. ते ऐकून घेऊन आपल्या जागेवर उठून सरदार हळूहळू पायाखालील खडकाळ वाटेवरून तोल सांभाळत विक्रमजवळ आला. त्याने प्रेमाने विक्रमच्या डोक्यावरून अलगद हात फिरवला व काहीतरी म्हणाला. बोलताना सरदार जिद्दाने आपले अश्रू लपवण्याकरता पाठमोरे होत नदीच्या दिशेने चालू लागला. तरीही अश्रू लपवण्याचा जिद्दाचा प्रयत्न फसला होता. त्याचे डोळ्यातले अश्रू विक्रमला दिसले होते. जिद्दा पुढे चालता चालता अचानक तो मागे वळला. धनंजयकडे तोंड कर उभा करून असलेल्या पाठमोऱ्या विक्रमला अचानक मागून येऊन जिद्दाने मिठी मारली. पुन्हा सरदार आपल्या तंद्रीत काहीतरी अगदी मनापासून बोलत होता. गोंधळलेल्या विक्रमने प्रोफेसर धनंजयकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. तेव्हा प्रोफेसर धनंजय म्हणाला, सरदार म्हणत आहेत तुम्ही अवश्य ध्यानाला बसा, परंतु त्याआधी तुम्ही सर्वांनी खाऊन घ्या. नंतर खुशाल तुमच्या साधनेला सुरुवात करा. तुम्हाला कोणीच अडवणार नाही. तुम्ही सैतानाचा बंदोबस्त करण्याकरता व आदिवासी पाड्यातील लोकांच्या रक्षणासाठी घेतलेले हे परिश्रम मी व माझी प्रजा कधीच विसरू शकणार नाही. पाड्यातील लोकांकरिता झटणाऱ्या तुझ्या रूपात जिद्दाला जिंबाची आठवण झाली. जिंबाच्या मृत्यूला तुला जबाबदार मानून तुझ्याबरोबर परखड वागण्याचा त्यांना त्रास होत आहे. त्यांच्या अशा वागण्याबद्दल तुझी माफी मागत आहेत. प्रोफेसर धनंजयने सरदारांचे बोलणे भाषांतर करीत विक्रमला सांगत होता. जिद्दाने मारलेल्या मिठीमुळे विक्रमला आपल्या वडिलांच्या प्रेमळ स्पर्शाची प्रकर्षाने आठवण झाली. जिद्दाच्या काळजातील धडधड ऐकू येईल. जिद्दाच्या इतक्या जवळ विक्रम पहिल्यांदाच उभा होता. त्याच्याही डोळ्यात नकळत पाणी आले व जिद्दाचा प्रेमाने हाताला धरून त्यांना आराम करण्यासाठी शेकोटीच्या जवळ एका सपाट दगडावर बसवले व त्यांच्या चरणावर श्रद्धेने डोके टेकवले. न बोलता हे दोघांच्या एकमेकांविषयीच्या असलेल्या भावना डोळ्यातून व्यक्त होत होत्या. आज जिंबा असता तर जिद्दा व विक्रमला एकत्र आलेले पाहून त्यालाही खूप आनंद झाला असता. बोलताना दोघींचेही डोळे भरून आले. सगळे जिंबाच्या आठवणीने भावूक झाले होते. वेळेचे भान ठेवून आता सगळ्यांना आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या होत्या. ठरल्याप्रमाणे लढण्यासाठी तयार असणाऱ्या तरुणांचे गट तयार करण्यात आले. वयस्कर योद्ध्यांनी प्रत्येकी 5-5 तरुणांचा एक एक गट करून जागोजागी झाडांच्या फांद्यांना मशाली बांधून त्या भागात पहारा करता त्यांची नेमणूक केली. काही वेळातच अंधार दाट होऊ लागला. तसे सेवकांनी आपली गस्त अजूनच वाढवली. पेटवलेल्या शेकोटीच्या बाजूला उभा असलेला जिद्दा व त्याच्याबरोबर बोलत असलेले कृष्णा, विक्रम, अनघा, अभय व अमृता सैनिकांची सुरू असलेली धावपळ पाहत होते. शेकोटीच्या उष्णतेमुळे हवेत पसरत असलेला गारवा थोडा कमी झाला होता. सगळ्यांचे चेहरे अग्नीच्या प्रकाशात लाल पिवळ्या छटांनी उजळून होते. चला सगळ्यांनी खाऊन घेऊया, नंतर आपण त्या सैतानाचा शोध घेऊ. तसेही आपल्या इथे येण्याची कल्पना त्यालाही आली असणार. सगळ्यांच्या चेहऱ्याचे निरीक्षण करीत प्रोफेसर धनंजय म्हणाला. थोडा फलाहार होता. साधू महाराजांनी जसे मार्गदर्शन केले होते तसे सर्वजण डोळे मिटून शेकोटीसमोर ध्यानमुद्रेत बसून साधनेस सुरुवात केली. काही वेळातच ते पाचही आपल्या ध्यान साधनेत तल्लीन झाले. त्यांच्या अथक साधनेमुळे चेहऱ्यावर तेज दिसू लागले होते. धनंजय व राहुल आपल्या हातात भाले घेऊन विक्रम व त्यांच्या बाजूने ध्यानस्थ बसलेल्या साथीदारांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या आसपास गस्त घालत होते. रातकिड्यांचे आवाज चहूबाजूने ऐकू येत होते. हवेमुळे झाडांच्या पानात होणारी थोडीशी सळसळही त्यांचे लक्ष वेधून घेत होती. काही अंतरावर काही तरुण आपापसात चर्चा करीत दूरवर पाळत ठेवून होते. थोडे जरी कुठे आवाज झाला की ते सावध होऊन कानोसा घेत होते. रात्र वाढू लागली होती, पण कुठेच काही हालचाल जाणवत नव्हती. जिंबाबरोबर जेव्हा काही तरुण पहिल्यांदा इथे आले होते तेव्हा ते त्या सैतानाच्या भयानक रूपाचे व अस्तित्वाचे प्रत्यक्ष साक्षीदार झाले होते व तेव्हाच त्या सैतानाच्या ताकदीचा अंदाज आदिवासी तरुणांना आला होता. त्या खुंशी रूपाचे वर्णन तरुण योद्ध्याने सरदारांपुढे केले होते. त्या सैतानाची प्रत्यक्ष एक झलक पाहायला सरदार आता बेचैन होता. जेव्हा तो सैतान समोर येईल तेव्हा त्याला सोडायचे नाही असा विचार करत जिद्दा अस्वस्थ होऊन सवयीप्रमाणे इकडून तिकडे फेऱ्या मारत होता. मध्यरात्री जंगलाच्या कर्द हिरव्या झाडीतून त्या पिशाच्याची कर्णकर्कश गर्जना ऐकू आली. त्या आवाजाने एक भीतीची लहर सगळ्यांच्या शरीरातून सगळ्यांच्या मनात दौडत गेली व भीतीने अंगावर काटा उभा राहिला. त्या गर्जनेने झाडावर बसलेले पक्षी देखील घाबरून 2 क्षण किलबिलाट करत उडाले व पुन्हा आपल्या घरट्यात शांत झाले. या प्रकाराने अचंबित झाले होते सगळेच. आभाळात अचानक काळे ढग दाटून आले. लुकलुकणारे चंद्र व तारे काळ्या ढगार दिसेनासे झाले. अचानक वादळ निर्माण व्हावे तसे वातावरण तयार झाले. त्या नरपिशाच्या कुरकुरण्याच्या आवाजाने सगळ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले. पुन्हा वातावरणात एक शांतता पसरली. प्रसंगावधान राखून जिद्दाने आपल्या सैनिकांना सावधानतेचा इशारा दिला. जंगलात चालून थकलेल्या सैनिकांच्या डोळ्यावर आलेला झोपेचा डुलका कुठल्या कुठे गायब होऊन
जो तो लढण्यास सज्ज झाला. सरदार जेद्दाने आपले धनुष्य व तीर खांद्याला अडकवत प्रोफेसर धनंजयला विक्रम व त्यांच्या साथीदारांच्या संरक्षणासाठी सज्ज राहण्याची सूचना दिली. राहुल व प्रोफेसर धनंजयने आपल्या हातातील भाल्यावरील पकड घट्ट करून जेद्दाच्या बोलण्याला मानेनेच होकार दिला. शांततेचा भंग करीत एका झाडावरून भली मोठी फांदी कडकड आवाज करीत झाडाखाली उभा असलेल्या 4 सैनिकांच्या दिशेने आली. काही समजण्याच्या आत त्यांना घायल करीत ती फांदी दूर जाऊन पडली. जिथून हल्ला झाला त्या झाडावर सर्वांनी उंच ठिकाणी पाहिले, पण तिथे कोणीच नव्हते. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे सारी मंडळी सैरावर पडू लागली. 4 दिशेला त्या पिशाचाचे भयंकर गडगडाटी हास्याचे चित्कार ऐकू येत होते. नेमक्या कोणत्या दिशेला तो सैतान हल्ला करीत होता हे समजेपर्यंत तो चपळाईने त्या ठिकाणाहून हल्ला करून अदृश्य होत होता. तो पिशाच कोणत्या दिशेने प्रहार करेल याचा आदमाच लागत नव्हता. त्याच्या गर्जनेचा कर्कश आवाज 4 दिशेने घुमत होता. जणू तो याच बाजूने चक्रा मारत होता. झाडांच्या लवचिक परंतु मजबूत फांद्यांच्या साहाय्याने झोके घेत तो सहज माकडांसारखे डोळ्याचे पाते लवते न लवते तोपर्यंत एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जात होता. क्षणार्धात झाडांच्या गर्द पानांच्या आडोशाला तो लपून बसत होता. तो कुठून नजर ठेवून कसा हल्ला करेल याचा काही नेम नव्हता. 4 दिशांना एवढा गदारोळ माजवला होता त्या सैतानाने, पण विक्रम, कृष्णा, अभय, अनघा व अमृता यांच्या साधनेत जरा सुद्धा खंड पडला नव्हता. त्यांची साधना चालूच होती. आजूबाजूच्या परिस्थितीचा त्यांना विसर पडलेला होता. ते आपले डोळे मिटून स्वतःच्या साधनेत मग्न होते. त्यांच्या 5ही जणांचे चेहरे अनोख्या तेजाने चमकत होते. प्रोफेसर धनंजय व राहुल त्यांच्या आजूबाजूला उभे राहून साऱ्यांचे संरक्षण करीत होते. जिद्दाने हुकूम देतात अजून 4 सैनिक प्रोफेसर धनंजयच्या मदतीला धावून आले. 4ही दिशांना सैनिकांची पळापळ सुरू असताना शेकोटीजवळील व्यक्ती शांत बसलेल्या पाहून झाडाच्या फांद्या त्यांच्या दिशेनेही फेकल्या. तो हल्ला करण्याचा प्रयत्न सैतान करू लागताच मंत्रजाप अखंड सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली होती. ती सकारात्मक शक्ती त्या सैतानाला विशाल झाडांच्या फेकलेल्या फांदीला संरक्षण देणाऱ्या सैनिक व पिशाच कोणत्या दिशेने प्रहार करेल. चारही दिशांना सैनिकांची पळापळ सुरू असताना शेकोटीजवळील व्यक्ती शांत बसलेल्या पाहून झाडांच्या फांद्या त्यांच्या दिशेनेही फेकल्या. तो हल्ला करण्याचा प्रयत्न सैतान करू लागताच मंत्रजाप अखंड सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली होती. ती सकारात्मक शक्ती त्या सैतानाने विशाल झाडांच्या फेकलेल्या फांदीला संरक्षण देणाऱ्या सैनिक व इतर 5ही जणांपर्यंत पोहोचू देत नव्हती. हे पाहून त्या सैतानाला जाणवले की कोणती तरी अनामिक शक्ती त्यांना थांबवायचा प्रयत्न करीत आहे. या सगळ्यांमागे ते 5 जणच आहेत जे त्याच्या शक्तीला आवाहन देत आहेत. त्याच्यावर हल्ला करण्यासाठी स्वतःला जमिनीवर आणण्याच्या प्रयत्नात तो सैतान झाडावरून सरसर उतरून खाली आला. तसे त्यांच्या भयंकर विद्रूप रूपाचे दर्शन सैनिकांना झाले. तो सैतान इतर मानवांच्या तुलनेने जवळजवळ 7 फूट उंच होतं. जमिनीवर येताच त्याने पुन्हा एकदा कर्कश गर्जना केली. त्याची गुरगुरणी स्पष्ट ऐकू येत होते. एका सैनिकाच्या जवळ उडी मारून काडी मारावी तसे त्याने त्याच्या हातातील भाला व धनुष्यबाण मोडून टाकत त्याने त्या तरुणाला हवेत उचलून घेतले. त्याच्या मानेचा लचका तोडून त्याने त्याचे रक्तप्राशन केले. तरुणाचे निर्जीव शरीर इतर सैनिकांच्या दिशेने दूर फेकून दिले. पावला पावलाने तो सैतान विक्रमच्या व त्याच्या साथीदारांच्या दिशेने जवळ येत होता. त्याला विरोध करण्यासाठी सरदार जेद्दाने घाबरून मागे हटलेल्या आपल्या सैनिकांना धीर देत खांद्याला अडकवलेल्या धनुष्याला पाठीवरील भात्यातील विषारी तीर लावून एकाच वेळी त्या सैतानावर सोडण्याची आज्ञा केली. त्या विषारी बाणांना वायुवेगाने आपल्याकडे येताना पाहून त्या सैतानाने चपळाईने उडी मारत बाजूच्या झाडांच्या मोठ्याल्या खोडांचा आडोसा घेत स्वतःला वाचवले. तरीही काही बाण त्याच्या जिवारी बसले. शरीरात जिथे जिथे तीर घुसले होते तिथून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. जखमांच्या वेदनेने चिडलेला तो झाडांच्या मागून अतिशय वेगाने पुढे पुढे येणाऱ्या जेद्दाच्या अंगावर धावून आला. तसे उत्स्फूर्तपणे हालचाल करून जेद्दाने आपला धारदार भाला त्याच्या छातीत आरपार घुसवला. तशी एक भयंकर कांठाळ्या बसवणारी गर्जना जंगलात घुमली. छातीत रुतलेला भाला हाताने उपसून त्या सैतानाने रागाने फेकून दिला. त्याच्या डोळ्यात रक्त उतरले होते. समोर असलेल्या जेद्दाच्या शरीरावर जीभ घेऊन आपल्या 11 जबडा पसरत त्याने जेद्दाच्या खांद्याचा लचका तोडला. तोंडात असलेला मांसाचा गोळा चघळत त्याने जखमी जेद्दाला तसेच लांब भिरकावून दिले. जेद्दाचे शरीर रक्तरंजित झाले होते. आपल्या वेदना सहन करीत मोठ्या जिद्दीने सरदार पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न करू लागला. सैतान आता प्रोफेसर धनंजयच्या दिशेने येऊ लागला. काही सैनिकांनी त्यांना उठण्यास आधार दिला. हातापायांना चांगलेच खरचटले होते. तरीही प्रोफेसर धनंजयच्या दिशेने निघालेल्या पाठमोरे असलेल्या सैतानाकडे हाताने इशारा करीत जिद्दाने आपले धनुष्य पुन्हा तयारीत ठेवले व आपल्या साथीदारांना पुन्हा आपल्या बाणांनी हल्ला करण्याची आज्ञा दिली. खांद्याला झालेल्या दुखापतीकडे दुर्लक्ष करीत हातातील धनुष्याला बाण लावून ताणून धरीत
जिद्दाने व त्याच्या सैनिकांनी पुन्हा एकदा बाणांचा वर्षाव त्या सैतानावर केला. बेसावध क्षणी बाणांनी घेतलेल्या अचूक निशाणामुळे तो सैतान रक्तरंजित झाला. असंख्य काटे एकाच वेळी शरीरात टोचावे तसे ते तीर त्याच्या शरीरात खोलवर घुसले. तशा असंख्य वेदना त्या पिशाच्याच्या शरीरात उत्पन्न झाल्या. आत्तापर्यंत इतरांचे रक्त पिऊन रक्ताने माखणारा सैतान आज स्वतःच रक्तात न्हावला होता. मागे वळून एवढ्या सर्व सैन्यांचा व सरदार जेद्दाचा सामना करण्यापेक्षा एकटा असलेल्या प्रोफेसर धनंजय व साधनेला बसलेल्या 5 जण यांच्या दिशेने तो सैतान निघाला. त्याच्या पाठीवर झालेल्या बाणांच्या हल्ल्यामुळे तो सैतान चवताळला होता. सैतानाला आपल्या दिशेने येताना पाहून प्रोफेसर धनंजयने आपला भाला हातात घट्ट धरला. आपल्या मनाची तयारी करून प्रोफेसर धनंजय अवाढव्य सैतानाच्या समोर धावत गेला व उंच उडी मारून शरीरातील संपूर्ण ताकदीचा वापर करीत त्या भाल्याने सैतानाच्या मांडीचा अचूक निशाणा घेतला. सैतानाला धनंजय काय करणार याचा अंदाज नव्हता. बेसावध असणाऱ्या त्याने धनंजयला पकडण्यासाठी हात पुढे केला. चपळाईने धनंजयने समोर असलेल्या त्या सैतानाच्या हातावर आपल्या कमरेचा तीक्ष्ण चाकूने वार केला व तो वार वर्मी बसला. मांडीत घुसलेल्या भाल्याने तोल जाऊन तो सैतान जमिनीवर पडता पडता सावरला. सरदार जेद्दा प्रोफेसर धनंजयचे सैतानाशी दिसलेली झुंज पाहून अचंबित होता. एवढ्यात गुरगुरतच त्या सैतानाने एक बाजूचे झाड मुळासकट उपटून धनंजयच्या अंगावर भिरकवले. धनंजय झाडासकट खाली दूर जाऊन जमिनीवर पडला. ओझर झाडाच्या खाली अडकलेला धनंजय सुटकेसाठी धडपडत होता. अंगावरील ते झाड बाजूला हटवण्यासाठी प्रयत्न करीत असताना तो सैतान धनंजयच्या जवळ येत होता. मध्ये अडवण्याकरिता येणाऱ्या एका सैनिकांच्या पोटात सैतानाने आपली धारधार तीक्ष्ण नखे घुसवली व त्याचा मृतदेह उचलून दूर फेकून दिला. तर दुसऱ्या सैनिकाचे डोके आपल्या बलाढ्य मुठीत आवळून त्याच्या डोक्याच्या चिंधड्या केल्या. सैनिकांचे ते निर्जीव शरीर जमिनीवर पडले. लाल भडक रक्ताने त्या सैतानाचे हात माखले होते. आता पिसाळलेला तो सैतान पुन्हा धनंजयच्या समोर जाऊ लागला. त्या सैतानाला धनंजयपासून दूर ठेवण्यासाठी एक वृद्ध योद्धा आपल्या काही लोकांच्या मदतीने शेजारच्या झाडांच्या फांद्याला अडकवलेल्या धगधगत्या मशाली हातात घेऊन त्या सैतानाला धनंजयपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करू लागला. तो सैतान अग्नी पाहून जरा 2 पावले मागे झाला, परंतु आपल्या पंजेच्या एका वारात त्या मशालीसकट त्याने लोकांना उडवून दिले. काही जणांच्या मशाली घाबरून हातातून निसटून जमिनीवर पडल्या. प्रयत्न करूनही त्या सैतानाला अडवण्यात अपयश येऊ लागले. जमिनीवर गंभीर जखमी झालेले धनंजयने राहुलकडे पाहिले व राहुलला विक्रमकृष्णाला धोक्याची सूचना देऊन त्यांना सावध करण्यासाठी सांगितले. घाबरलेल्या राहुलने विक्रमकृष्ण, अभय, अनघा तसेच अमृताला आपल्या ध्यान साधनेतून उठवण्याचा बराच प्रयत्न केला, परंतु आपल्या साधनेत लीन झालेल्या त्यांच्यापैकी कोणाला शुद्ध नव्हती. ते फक्त शरीराने समोर होते, परंतु ते साधनेत लीन झाले होते. वारंवार मोठ्याने ओरडून व हलवून सुद्धा ते वास्तवात येत नव्हते. राहुलला आता काय करावे सुचत नव्हते. धनंजय त्या शैतानाच्या थांबवण्यासाठी असमर्थ होता. तोपर्यंत तो नरपिशाच्या धनंजयपर्यंत पोहोचला होता. जमिनीवर पडलेल्या धनंजयच्या नरड्याचा घोट घेण्याच्या तयारीत तो नरपिशाच्या प्रोफेसर धनंजयच्या शरीरावर वाकलेला असताना सैतानाने एक मोठी गगनभेदी गर्जना केली. तसे धनंजयच्या कानाचे दडे बसले. काही काळ त्याला काहीच ऐकू येत नव्हते. आपल्या शरीरावर उणवा होता असलेल्या सैतानाचा विद्रूप चेहरा व आगीसारखे लाल भडक डोळे पाहून धनंजयला आपला मृत्यू दिसू लागला. त्याच्या जबड्यातून येणारी रक्तमांसाची दुर्गंधीने धनंजयला मळमळत होते. प्रयत्न करूनही त्या नरपिशाचा सामना करणे कठीण झाले होते. हे सर्व दृश्य मंदिरात ध्यानस्थ बसलेले साधू महाराज आपल्या दिव्य दृष्टीने पाहत होते. जेव्हापासून हे 5 जण तपश्चर्याला बसले होते तेव्हापासून साधू महाराज आपल्या सिद्धीने त्यांचे संरक्षण करीत होते. त्यामुळे सैतानाने केलेले हल्ले या 5 जणांच्या पर्यंत पोहोचू शकत नव्हते. जेव्हा राहुलला या 5 जणांना साधनेतून उठवणे अशक्य झाले तेव्हा साधू महाराजांनी आपल्या तपश्चर्याच्या माध्यमातून 5ही जणांच्या अंतर्मनात प्रवेश करून त्यांना साधनेतून उठण्याची आज्ञा केली. ध्यान साधनेत मग्न असताना दूरवरून साधू महाराजांचा आवाज कानावर येत होता. त्यांची आज्ञा ऐकू येताच प्रत्येकजण आपापल्या साधनेतून उठले. ते 5ही जण आता येणाऱ्या संकटाचा सामना करण्यास समर्थ होते.